हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? तर फायनली आमचा दिवस उजळलेला आहे ताज हॉटेल पाहण्यासाठी. तब्बल 2 महिने नवऱ्याच्या मागे लागल्यानंतर मुहूर्त हा सापडलेला आहे. कारण प्रत्येकाचे काम, माझं काम, त्यांचं काम, सासू-सासऱ्यांचं काम असं. तरी सासरे इथे नाही असत आमचे, त्यांना एक काम आलं त्यामुळे ते नाही येऊ शकले. तर पुणे ते मुंबईचा प्रवास आपल्याला मिसिंग लिंक म्हणतात. हा मिसिंग लिंक नवीन झाला आहे रोड, त्याच्यामुळं खूप सोपा झाला आणि अटल सेतूवरून आम्ही गेलो. 2.5 ते 3 तासात आम्ही ताजपर्यंत पोहोचलो पण. त्यामुळं खूप छान प्रवास झाला आहे. तुम्ही इथे तो मिसिंग लिंक पाहू शकता. आणि ताज हॉटेलचं म्हणाल तर थोडाफार अभ्यास मी केला होता. म्हणजे थोडेफार व्हिडिओज पाहिले होते, रेट्स पाहिले होते. तिथे 4 कंपार्टमेंट आहेत. शामियाना, सी लॉन्च हे 2 मला माहिती आहेत आणि अजून 2 आहेत त्याचे नावं नाही मला सांगता येणार. पण जेव्हा मी कॉलवर बुकिंग केलं होतं तेव्हा ते शामियानाला म्हणत होते. पण ज्या दिवशी जायचं त्याच्या आदल्या दिवशी मग बुकिंग करायला घेतलं ॲक्च्युअलमध्ये. तर ते म्हणले की शामियानामध्ये नाही आहे सीट्स किंवा वॅकंट नाही आहे, तर तुम्ही सी लॉन्चमध्ये घ्या. तर सी लॉन्च पण चांगलं होतं. इवन ते सीचा व्ह्यू मिळतो आपल्याला. तर मला ते आवडलं. पण सीचा व्ह्यू ना 2 माणसालाच मिळतो. आम्ही 6 जणांचं बुकिंग केलं होतं. त्याच्यामुळे आम्हाला थोडासा आतला टेबल मिळाला. तर 2 जणांचं सीट असेल तर तुम्ही नक्की सी लॉन्च बुक करा. फायनली आम्ही इथं पोहोचलेलो आहेत. आणि हो, आदल्या दिवशी रिझर्वेशन करा. मी कॉल थ्रू रिझर्वेशन केलं होतं आणि रिझर्वेशनला अजिबात पैसे लागत नाहीत. त्यामुळे तुम्ही आदल्या दिवशी रिझर्वेशन करू शकता. मग तुम्ही बिनधास्त तिथपर्यंत जाऊ शकता. रिझर्वेशन करताना किंवा कॉलिंगवरती तुम्हाला टायमिंग पण सांगतात. त्या टायमिंगच्या आतमध्ये तुम्हाला हॉटेलमध्ये अलाउड करतात, पण ते सी लॉन्चच्या कंपार्टमेंटमध्ये अलाउड नाही करत आतमध्ये. आणि रिझर्वेशन असलं की आपल्याला मग त्या टायमिंगला आतमध्ये जायला खूप सोयीस्कर पडतात. रिझर्वेशन नसलं तर तुम्हाला मग सीट भेटेल का नाही, जागा असेल का नाही, अशा साऱ्या गोष्टी येतात. आणि फायनली आपण ताजमध्ये आलेलो आहोत. मस्त 5 स्टार हॉटेल आहे. जमशेदजी टाटा यांचंही हॉटेल आहे आणि खरंच 5 स्टारचा फील येत होता. अगदी वॉशरूममध्ये पण येत होता. हे वॉशरूम आहे. जिकडे तिकडे टिश्यूज, चांगला फ्रेग्रन्स, रूम्स चांगले. रूम म्हणजे जे मी पाहिलेत तेच. रूम्स तर आम्हाला पाहता नाही आलं. आम्हाला जास्त ॲक्च्युअली एक्सप्लोअर करता नाही आलं, कारण आम्ही फक्त टीसाठी बुक केलं होतं. जर तुम्ही ताजला राहायला जाणार असाल तर तुम्हाला स्विमिंग पूल वगैरे तो सगळा एरिया, इव्हन सगळं ताज हॉटेल तुम्हाला एक्सप्लोअर करता येतं. मला जेवढं एक्सप्लोअर करता आलं तेवढं मी ते दाखवते. आणि आमचा 11:45चा टायमिंग होता. मग आम्ही चहा आणि थोडासा स्नॅक मागवला. तर मी तुम्हाला दाखवते. गेटवे ऑफ इंडियाच्या समोरच्या ताज हॉटेलमध्ये जायचं कधीतरी स्वप्न माणूस नेहमीच पाहतो. कारण गेटवे ऑफ इंडियाला आपण खूप वेळा येतो, पण ताजमध्ये जायची हिंमत करत नाही माणूस. तर यस, फायनली वी आर इन टू ताज हॉटेल. आणि ताज हॉटेलसाठी मी मस्तपैकी सुंदर साडी घेतली होती. नवीनच साडी होती. एका दिवसात ब्लाऊज शिवून पण घेतला टेलरकडून. तयारी एकदम जोरदार केली होती की म्हणजे आपला फोटो व्हिडिओ ना एक्सलंटच यायला पाहिजे. अजिबातच कशाची कसर नको. वाटतंय ना? तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि मस्त एक्सप्लोअर करत होतो. माझ्या सासूबाई होत्या. सासूबाई पण इव्हन मॉडर्न आहेत. त्यांचं काही नसतं की हे नको घालू, ते नको घालू. छान आहेत, त्या मॉडर्न आहेत. तर फायनली आपण मेनू कार्डपर्यंत आलो आहे. सी लॉन्चमध्ये आलो आहोत. आपल्याला टायमिंगवरच ते आतमध्ये एंट्री देतात. आणि मेनू कार्ड जर तुम्हाला ऑनलाईन पाहायचं असेल तर मिळतं मेनू कार्ड पाहायला. मग तुम्ही घरातच मेनू सिलेक्ट करून जाऊ शकता. तरी एक मेनू कार्ड दिलं म्हणून जस्ट मी कम्पेअर करत होते की जे पाहिलं तेच आहे का इथे. जस्ट तेच आहे पण. आणि मग आम्ही चहा ऑर्डर केला, थोडासा स्नॅक्स ऑर्डर केला. तर या सगळ्या गोष्टी. आणि पाणी फ्रीमध्ये होतं तिथं. पाणी गेल्या गेल्या लगेच देतात. इव्हन ग्लास पण खूप छान आहेत. हे सारे व्हिडिओज ना मी इंस्टाग्रामच्या रीलच्या कॉन्टेंटसाठी घेत होते. तुम्ही मला तिथे फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. करिश्मा_धीरज3 असा माझा इंस्टाग्रामचा ID आहे. तर पाणी फ्रीच आहे. त्यांनी लगेचच पाणी आणून दिलं होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही चहाची ऑर्डर दिली. चहा 800 रुपयाला होता. आणि त्याच्यानंतर स्नॅक्स, थोडे समोसे, भेळ असं काहीतरी स्नॅक्स होता. रगडापुरी होती. यस, असा स्नॅक्स होता. यस. आणि चहा ना त्या टीपॉटमध्ये देतात. हे मी अगोदरच थोडा स्टडी केला होता. टीपॉटमध्ये चहा देतात, एक चहा. तर तो 2-3 जणांना आरामात होतो चहा. आणि चहामध्ये बिलकुल शुगर नसते. तुम्ही तुमच्याप्रमाणे ॲड करायची. तिथे मग शुगरचे पण खूप प्रकार होते. व्हाईट शुगर, ब्राऊन शुगर, अजून नो शुगरवाली शुगर, असे खूप प्रकार होते. आणि मस्त अनुभव होता. स्टाफ पण त्यांचा पोलाईट होता. आणि प्रत्येकजण, इवन सिक्युरिटी गार्ड पण इंग्लिशमध्येच बोलत होते. छान होता, म्हणजे छान स्टाफ पोलाईट होता. नंतर मी गेटवे ऑफ इंडियाला नंतर पाहायला गेले, थोडं एक्सप्लोअर करायला गेले. आणि परत मी ताजमध्ये आले साडी चेंज करायला. तर त्यांनी अलाउड केलं. म्हणजे तुम्ही फ्युचरमध्ये गेलात तर ते अलाउड करतात आतमध्ये यायला. इझिली अलाउड करतात. फक्त ते आपली बॅग वगैरे स्कॅन करतात. आहे म्हणजे सिक्युरिटी टाईट आहे, बट यू कॅन गो इनसाइड. तर आमचं टोटल बिल किती आलं? 3,900 समथिंग आलं. म्हणजे जवळजवळ 4,000पर्यंत बिल आलं.
आणि अशा प्रकारे मी तुम्हाला ताज हॉटेल पूर्णपणे दाखवलेलं आहे, माझा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. तुम्हाला पण जायची इच्छा आहे ना? आणि छान आहे सर्व्हिस आहे. आपण एकदा गेलो की मग ती भीती मोडती आपली आणि आपण इझिली नंतर ताजमध्ये इझिली कॉन्फिडेंटली वॉक करू शकतो. इतकं ते छान आपल्याला प्रेशियस फील करून देतात. म्हणूनच ते 5 स्टार हॉटेल आहे. बाय.